मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द गुज्जी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025चं रजिस्ट्रेशन सध्या सुरू झालेलं आहे. रजिस्ट्रेशन करत असताना आपला जो काही मुख्य विषय असेल आणि आरक्षणाचा हेतूने सध्या बघा जे काही रजिस्ट्रेशन असेल तर ते व्यवस्थित बघा तुम्ही करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीचं रजिस्ट्रेशन सध्या तर होईल, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं जे काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी नेमक्या किती वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी येणार आहे. कारण आकडेवारी आपल्याला जे काही अधिवेशनामध्ये 15,000 रिक्त पदं सध्या आहे अशा पद्धतीची आकडेवारी सध्या त्या ठिकाणी मिळालेली होती आणि त्याच्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या असलेली रिक्त पदं नेमकी किती आहे तर त्यांची देखील माहिती आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत सध्या बघा पोहोचवत असतो. तर जास्तीत जास्त पदाची पदभरती होणे देखील गरजेचं आहे. तर सध्याच्या घडीला ह्या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अजून एका जिल्हा परिषदची जी काही रिक्त पदं आहे तर ती नेमकी किती आहे ते देखील आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर या ठिकाणी एक महत्त्वाचा माहितीचा अधिकार जो आहे तर तो जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरला ह्या ठिकाणी बघा देण्यात आलेला होता. आता ह्या माहिती अधिकारामध्ये सध्या जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या रिक्त पदं, कार्यरत पदं आणि ह्या ठिकाणी एकंदरीत संपूर्ण जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा माहिती होणार आहे. हा अधिकार माहितीच्या अधिकाराखाली ही जी माहिती आहे तर ही 27/11/2025ला सध्या बघा या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे आताची लेटेस्ट माहिती आहे. तर ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे बघा इथं जी काही माहिती आहे तर ती माहिती नेमकी कोणत्या वर्गासाठी इथं मागवण्यात आली होती. तर इथं बघू शकता माहिती अधिकाराखाली 2024-25च्या संच मान्यतेनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद जी काही मराठी माध्यम अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या 1ली ते 5वी वर्गाच्या शिक्षकांची मंजूर पदं, कार्यरत पदं, रिक्त पदे याची माहिती मिळण्याबाबत या ठिकाणी अर्ज दाखल हा करण्यात आला होता. आता ह्याच्यामध्ये जी माहिती मिळालेली आहे तर ती सध्या जिल्हा परिषदची सध्या बघा या ठिकाणी असणार आहे आणि ह्याच्यामध्ये एकंदरीत संपूर्ण जे काही पदं आहे तर ती नेमकी किती रिक्त आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा पुढे जी काही माहिती देण्यात आली आहे ती म्हणजे पदांची आहे. ह्याच्यामध्ये जी काही रिक्त पदं आहे तर ती पदं बघा इथं आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये इथं म्हटलेलं आहे की आधार व्हॅलिडेशननुसार संच मान्यता 2024-25 नुसार तालुका आणि हे रिक्त पदाचा अहवाल मराठी माध्यमाचा या ठिकाणी असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जी काही पदं आहे तर ती पदं म्हणजे पहिलं पद ह्या ठिकाणी बघा मुख्याध्यापकाचं देण्यात आलेलं आहे. मुख्याध्यापक, त्यानंतर सहशिक्षकाचं पद आहे, त्यानंतर पुढची जी काही पद आहे ते म्हणजे पदवीधर शिक्षक. तर असे 3 प्रकारच्या पदांची या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण छत्रपती संभाजीनगरचा जर विचार केला तर ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर पैठण, गंगापूर, कन्नड, वैजापूर, सिल्लोड, त्यानंतर खुलताबाद आणि या ठिकाणी फुलंब्री आणि सोयगाव असे जे काही 9 सध्या ब्लॉक आहे म्हणजे 9 तालुक्यांची या ठिकाणी माहिती सध्या देण्यात आलेली आहे. ह्याच्यामध्ये विचार जर केला आपण तर 3 प्रकारचे बघा इथं कॉलम आहे. मंजूर पद, कार्यरत पद आणि रिक्त पद अशा पद्धतीने इथं आहे. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी जी काही पदं आहेत तर ती देण्यात आली आहेत. आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टल मार्फत सहशिक्षक आणि पदवीधर जे काही शिक्षकांची पदं सध्या भरली जातात. त्याच्यामध्ये मुख्याध्यापकाची जी काही पदं आहेत तर ही पदं सध्या पवित्र पोर्टल मार्फत भरली जात नाही. तरी देखील मुख्याध्यापकांची शॉर्टमध्ये तुम्हाला जे काही रिक्त पद आहे तर ते तुम्हाला ऑल ह्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये किती रिक्त पद आहे तर ह्या ठिकाणी मुख्याध्यापकाची 139 एवढी पदं सध्या बघा रिक्त आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. कार्यरत पदं जी आहे तर ती 329 आणि मंजूर पदं आहे 468. तर ही मुख्याध्यापकाची पदं सध्या बघा ह्या ठिकाणी होती. आपल्यासाठी महत्त्वाची जी काही पद आहे ते म्हणजे सहशिक्षक आणि पदवीधर शिक्षकांची ही पदं सध्या बघा पवित्र पोर्टल मार्फत सध्या भरली जाणार. आता ह्याच्यामध्ये आधी आपण सहशिक्षकांची जी काही पदं आहेत तर ती बघूया. त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यावाईज सध्या बघा इथं आकडेवारी देण्यात आली. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचं जर बघितलं आपण तर मंजूर पदं आहे 680, कार्यरत पदं आहे 781 बरोबर आणि रिक्त जे पदं आहे तर ते मायनसमध्ये या ठिकाणी 101 पदं आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही मायनसमध्ये सध्या पदं दाखवण्यात आले त्याच्यामध्ये एक्स्ट्राची पदं सध्या बघा ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे इथं 680 मंजूर होते आणि कार्यरत जी आहे तर ती त्याच्यापेक्षा जास्त कार्यरत त्या ठिकाणी आहे 781 पदं. म्हणजे इथं मायनसमध्ये संपूर्ण जी काही पदं आहे तर ती दाखवण्यात आली. आता ह्याच्यामध्ये सहशिक्षकाची जर बघितलं तर प्रत्येक तालुक्यामध्ये बघा पैठणमध्ये -93 आहे, त्यानंतर गंगापूरमध्ये -82 आहे, कन्नडमध्ये या ठिकाणी 80 आहे, वैजापूरमध्ये -52 आहे, सिल्लोडमध्ये -35, खुलताबादमध्ये -34, त्यानंतर फुलंब्रीमध्ये 29 मायनस आहे आणि सोयगावमध्ये 9 मायनस. असे किती मायनस पदं आहे तर या ठिकाणी 515 एवढे जे पदं आहे तर ती या ठिकाणी रिक्त असलेली पदं मायनसमध्ये
सध्या दाखवण्यात आलेली आहे. म्हणजे ही एक्स्ट्राची पदं सध्या बघा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला इथं मिळत आहे. त्यानंतर पदवीधर जे काही शिक्षक आहे, तर पदवीधर शिक्षकांची जर आपण इथे आकडेवारी जर बघितली, पदवीधर शिक्षकांमध्ये इथं दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण मंजूर 222, कार्यरत पदं 192 आणि रिक्त पदं जी आहे तर ती 30 पदं. अशी प्रत्येक तालुक्याची इथं बघा पदं दाखवण्यात आली आहे. त्यानंतर पुढचं तालुका जर बघितला आपण पदवीधर शिक्षकांचा, तर पैठणमध्ये किती आहे? 36 पदं रिक्त. गंगापूरमध्ये 18 पदं रिक्त. कन्नडमध्ये या ठिकाणी -15 पदं दाखवण्यात आली. त्यानंतर वैजापूरमध्ये 15 पदं आहे. त्यानंतर या ठिकाणी सिल्लोडमध्ये देखील -17 पदं आहे. त्यानंतर पुढे अजून या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. खुलताबादमध्ये 21 पदं आहे. त्यानंतर फुलंब्रीमध्ये 2 पदं आणि सोयगावमध्ये या ठिकाणी 6 पदं. अशी टोटल जर आपण इथं संख्या जर बघितली तर 96 पदं सध्या बघा या ठिकाणी जी काही पदवीधर शिक्षकांची इथं रिक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर ही जी माहिती आहे, तर ही माहिती सध्या या ठिकाणी जे काही आधार व्हॅलिडेशननुसार संच मान्यता 2024-25 नुसार या ठिकाणी तालुक्याने रिक्त पदाचा अहवाल जो आहे, तर हा मराठी माध्यमाचा इथं मिळालेला आहे. आता ह्याच्यामध्ये जी काही मायनसमध्ये जी पदं आहे, तर ही मायनसमध्ये पदे म्हणजे मंजूर पदांपैकी कार्यरत जी पदं आहे, तर ती जास्त सध्या बघा त्या ठिकाणी आपल्याला ह्या चार्टमध्ये सध्या पाहायला मिळत आहे. म्हणजे एकंदरीत एवढे जे शिक्षक आहेत, तर ते एक्सेस सध्या बघा त्या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जी संख्या आहे, तर ती काही जिल्हा परिषदमध्ये मायनसमध्ये, काही जिल्हा परिषदमध्ये अशा पद्धतीने रिक्त देखील सध्या बघा पाहायला मिळते. तर ही एक महत्त्वाची जी काही माहिती आहे, तर ती माहिती सध्या बघा जिल्हा परिषद जी आहे संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर संदर्भात ही जो काही डेटा आहे, तर तो डेटा सध्या इथं मिळालेला आहे. आता ह्याच्यामध्ये काही जी आकडेवारी आहे, तर ती आकडेवारी सध्या बघा कमी जास्त परत एक तिथं होऊ शकते. कारण हा जो डेटा आहे, हा डेटा सध्या तारीख देण्यात आली 27/11/2025 ला सध्या बघा या ठिकाणी डेटा देण्यात आलाय. हे जे काही उत्तर आहे, माहिती अधिकाराखाली जी काही माहिती आहे, तर ती माहिती सध्या इथं मिळालेली आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही एक्सेस झालेले शिक्षक आहे, जास्त बघा इथं संख्या दिसते सहशिक्षकांची मायनसमध्ये 515 आणि या ठिकाणी पदवीधर शिक्षकांची पदं 96 पदं सध्या बघा या ठिकाणी रिक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता नेमकी वेकेन्सी किती येते ते देखील बघणं गरजेचं आहे. तर असेच आपण वेगवेगळ्या जिल्हा परिषदची जी काही माहिती अधिकाराखाली जी माहिती सध्या मिळत आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. तर सध्या हे एक महत्त्वाची छत्रपती संभाजीनगर संदर्भात जो काही रिक्त पदांचा अहवालासंदर्भात बघा माहिती होती. तर माहिती आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त पदं येण्यासाठी जो काही प्रयत्न असेल, तर तो सर्वांना मिळून सध्या बघा करावा लागेल. जेणेकरून जास्तीत जास्त पदांची पदभरती या ठिकाणी बघा शिक्षक पदभरती 2025 मध्ये होऊ शकते. तर सध्या तरी ही महत्त्वाची जी काही जिल्हा परिषद संदर्भात रिक्त पदांची माहिती होती. अजूनही इतर जे काही जिल्हा परिषदची माहिती अशाच प्रकारे सध्या आपण पुढे देखील तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तर महत्त्वाचा बघा व्हिडिओ होता. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.